परफेक्ट डिसिजन घेतला आणि एकतर्फा निर्णय घेतल्यामुळं मस्त. मी मेंबर्स ओनली नाही करणार चॅट, कारण का मला तसं नाही आवडत. जे आहे ते तुम्ही मला शिव्या देऊ शकता, बिंदास देऊ शकता, काही बिंदास देऊ शकता. मी कालपासून झोपलेलो नाही. परत हे सांगितलं तर लोकांच्या स्ट्रीमवर त्याची कॉमेडी होईल का बाबा कॉफी 14 पिले, कोण काय पिलं. म्हणून मी काहीच काय त्यांच्याच स्ट्रीमवरच्या 4-5 गोष्टी उचलल्यात आणि एकच मुद्दा असा आहे की मी हा ग्रुप का सोडला, कशामुळे सोडला ते सांगायला आलोय. तुम्हाला ऐकायचं तर ऐका. आणि मी एवढंच सांगतो, जेव्हा मी तो शेवटला मुद्दा सांगेल तेव्हा मी माझी कॅमेरा बंद करणार आहे, कारण की मी रडणार. आवाज येत नाहीये. आणि जसं की गाईज तुम्हाला बोललं गेलंय, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, हात जोडायला 10 वेळा नका लावू का बाबा. तुम्ही हे करा, आपलं जो तो शब्द आहे मला काल न बोलायला सांगितलाय, मी त्या लायकीचा नाहीये. तो शब्द इथं नका वापरू. ज्यांच्या तिकडे आहे तिकडे वाचा. हर्षल पाटील, तुला पण मी बघतोय भावा मागासपासना. तुला जेव्हा रिअलिटी आता समजेल ना, जेव्हा शेवटला बोलीन तेव्हा पण असंच हसत राहा भावा, आणि हेच कर भावा, की काय नाही. आता तू माझ्याबद्दल बोलतोय, काय करतोय मला माहिती नाही गाईज. बघा ना, मी लाईक करा बोलणार ना, मी काहीच बोलणार. का माहिती का, आता आम्ही दोस्तीच्या दुनियेतले नालायक माणसं आम्हाला ठरवलं. मला 5,000 लोकांनी अनसबस्क्राईब केलं. थँक्यू सो मच. म्हणजे मैत्रीमध्ये हे चालतं. एखाद्या मित्राला हेट केलं. तुम्ही मला भरपूर जण बोलताय का तू श्रीमानला भेट जा, बोल जा. गाईज, एकदा येतो माणूस बोलायला, 10 वेळा नाही येत. प्रत्येकाला प्रत्येकाची इज्जत असते. मी सगळं क्लिअर करतो. त्याचे 4 मुद्दे सांगतो तुम्हाला, काय झालेत काय नाही झालेत. बघा, काल मला दोस्तीवरनं तोडलं गेलं. मी नसल दोस्तीच्या दुनियेतला राजा माणसं, तुम्ही दोस्तीच्या दुनियेतले राजा माणसं असाल. तुम्ही दोस्तीच्या दुनियेतली राजा माणसं असाल. मी नाही बोलत. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत, तुम्ही खूप भारी आहेत, तुम्ही दोस्तीमध्ये खूप नडणारे लोक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण आम्हाला जेवढी दोस्ती निभावता आली ना, तेवढी तुम्हाला ना आली निभावता. जेवढी लोक मला शिव्या घालतायत, आज त्या विक्रांत सक्सेनाला तुम्ही माराचे थ्रेट देतायत. त्या पोरांनी काय बोललाय काय नाही बोललाय मी सांगतो पुढे तुम्हाला. आज मला माराच्या धमक्या दिल्या, मला आईवरनं शिव्या दिल्या गेल्या. जेव्हा मी शेवटला बोलील ना, त्या दिवशी नक्की रडाल. हे पण सांगतो तुम्हाला लोकांना का मी हा ग्रुप का सोडला. मला नल्ल्या, हलकट, ब्रॉडकास्टवर कुत्रा, पाळलेल्या कुत्रे भोगतायत. अरे आम्ही कुत्रेत. मला कर्णू आर्मी बनवायची होती. कधी बनवलं, कधी बोललो मला कर्णू आर्मी बनवायची. कधी तुम्ही एकदा सांगा रे, ज्यांनी मला हेट कमेंट आणि आईवरनं शिवाय दिलं त्यांनी मला एकदा सांगा रे, कमी बोललोय मला कर्णू आर्मी बनवायची आहे. अरे यामीन एडिट्स निघित ना, चल. माहिती नाही तर कशाला इथे बोल बोल करणार रे, बोल बच्चन. मला नको गायच कुठली आर्मी, नको मला हे सगळं फेम बीम. मला खरंच कंटाळा आला होता. मी कुकिंग ब्लॉग बनवले. आता मला बोललं गेलं का कुकिंग म्हणजे तो त्याच्या कॉन्टेंटवर फोकस करायचा, मला वेळ नाही द्यायचा. मी कुकिंगचे ब्लॉग बनवायला जायचो. मला सांगा, लाईव्हला मला म्हणजे मी लाईव्ह करतच नव्हतो. एकदा केलेली त्या मी ऑलरेडी माझी स्ट्रीम तुम्ही कोणी बघितली नसेल, मी कोणालाही 1 रुपयाचा हिट दिला नाही. मी कोणालाही 1 रुपयाचं उलट नाही बोललो. ज्याच्यावर माझा जीव होता त्याच्याबद्दल मी चांगलंच बोललो. आजूबाजूच्या लोकांबद्दल मी बोललो. पण तुम्ही लोक कसं माहिती का बाबा, एकच बाजू बघता आणि भांडायला येता. मला आईवरनं शिवाय दिल्यात ना, मला एवढं वाईट वाटले ना. दाखवतो तुम्हाला मी रिअलिटी काय ते, काय त्रास होतोय. नाही समजणार तुम्हाला. मला अनफॉलोचं दुःख नाहीये. तुम्हाला ज्याचं पटलं त्याला तुम्ही बघणार, आय नो. पण ना, त्यांनीच त्यांच्या गोष्टी क्लिअर केल्यात. आता मला सांगा, श्रीमान बोलत मी 4 वेळा त्याला भेटायला गेलो, 3 वेळा भेटायला गेलो. तो पहिल्यांदा मला भेटायला आला होता, मी मुंबईला होतो. दुसऱ्यांदा भेटायला आला होता, मी हा मॅटर मिटवायला लोणावळ्यात गेलो होतो. का मॅटर मिटून जाईल, विक्रांत सक्सेना तिथं मला भेटणार होता. मी सॉरी बोलण्यासाठीच गेलो होतो. तिकडनं सॉरी बोलून मॅटर क्लोज करायचा होता मला. माझ्या बरोबर मितेश थोरवे होता, हे पण सांगतो तुम्हाला.